महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे। त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते, इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे हेही इच्छुक असून जगदीश गोडसे यांच्या मतदारांच्या भेटीही सुरू झालेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर जगदीश गोडसे युवा मंचच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर रोजी भगवती लॉन्स, नाशिक रोड, जेल रोड येथे स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। जगदीश गोडसे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे। सदर स्नेहसंवाद मेळाव्यात शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे तसेच प्रेस मजूर संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कामगार कायद्यात होणारे बदल, कामगारांचे शोषण, किमान वेतन, नाशिक जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात होणारी घट या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार संघटनांनी आपला प्रतिनिधी सक्रिय राजकारणात असला पाहिजे ही भूमिका घेतली असल्याने महाराष्ट्रातूनही कामगारांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे तसेच मयत कामगारांच्या वारसांचे प्रश्न निकाली काढणारे, कामगारांच्या वेतनासाठी झटणारे जगदीश गोडसे यांनी विधानसभेची उमेदवारी करावी अशी चर्चा सर्व क्षेत्रात होत आहे। नागरिकांचे आणि कामगारांच्या इच्छा जाणून घेण्यासाठी या स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध वक्त्यांनी जगदीश गोडसे यांना आमदारकी लढवावी अशी मागणी केली। किचकट भाग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक त्याच्यावर लक्ष घालावं लागेल, कारण छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आणि छोट्या छोट्या घरांमध्ये अशोक पाटील साहेब आपल्याला जरी उमेदवारी चांगल्या पद्धतीने करायची असेल आणि उमेदवार निवडून आणायचं असेल तर फक्त नाशिक रोडवरती मात्र राहता ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावं लागेल। अशा पद्धतीने आपण निश्चित काम करा। आणि या ठिकाणी मी एक अपेक्षा व्यक्त करेन की आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आदेश आम्हाला देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक निश्चितपणे काम करतील। आपण आपल्या पद्धतीनं आपली उमेदवारी आणण्याचा प्रयत्न करा। निश्चितच आपलं स्वागत राहील आणि आमच्या परिसरातील सर्व शिवसैनिकांकडून मी आपल्या उमेदवारीला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण या नाशिक पूर्वचं नेतृत्व करावं अशी जी आपल्या कामगार मित्रांची इच्छा आहे त्याप्रमाणे ती सर्वसामान्यांची इच्छा तयार व्हावी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सर्वांना, माता भगिनी असतील, बंधू असतील, कारण आता आपल्याकडे नवीन फळी तुमच्याकडे काय मागते, पैसा मागत नाही। पैसे घ्यायचे असते तर 135 मुलं जे कामावर घेतले त्यांच्याकडून 2-2 लाख रुपये घेतले असते तरी 2-2.5 कोटी रुपये मिळाले असते। पैशाची आपण पैशाचे लोक नाहीये। आपल्याकडे काय संघटनेकडे ही ताकद काय हे सगळे सभासद आणि म्हणून ही एकजूट आपली महत्त्वाची आहे। आज आपल्या पॅनलच्या नेत्यांनी सुद्धा येऊन त्या ठिकाणी आमच्या 4 भिंतीतलं राजकारण वेगळं, पण जर जगदीश गोडसेंना उमेदवारी मिळाली तर आमचा पाठिंबा त्यांना असेल हे सुद्धा त्या ठिकाणी राहायचं। म्हणजे सगळेजण आता आपण हे झालं पाहिजे। प्रेसमध्ये सगळ्यात मोठी चांगली गोष्ट काय, आपण सगळे जाती धर्माचे लोक एका छताखाली राहतो आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतो। बाहेर गेल्यानंतर आपली जी सोशल इंजिनिअरिंग आहे, आपल्याकडे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची जी सवय आहे, आपण सर्वांना बरोबर घेऊन जे पुढे चाललोय याचा जर संदेश तुम्ही बाहेर जर दिला तर निश्चितच यश आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। मी परत एकच विनंती करतो का प्रत्येकाने फक्त नाशिक रोड विभागात 11 घरं आणि पंचवटी विभागात 11 घरं प्रचार तुम्ही 100 घरांचा करा, काही हरकत नाही, पण त्याच्यातून 11 घरं अशी पक्की करा का तुमचा फोन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मतदान तुतारीलाच झालं पाहिजे असं त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावे। मी परत एकदा आपल्या सर्वांचा मनापासून त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। असंच आता येणाऱ्या काळामध्ये अनेक सभा होतील, अनेक ठिकाणी तुम्हाला यावं लागेल। आपल्या प्रेस सारखं नाहीये का सुट्टी झाली 5 वाजता मिळावा 8 वाजता संपलं। आता तुम्हाला सर्वांना 2-2, 3-3 तास जास्त द्यावा लागतील, 2-2, 4-4 तास द्यावा लागतील। मेळाव्याला येताना, कुठल्या सभेला येताना 8-10 जण बरोबर आणावे लागतील। माझी एक दुसरी विनंती आहे की आपल्या मुलांना सुद्धा आता सक्रिय
करून झालंय. आता काम कोणाकरता करायचंय? तुमच्या मुलांकरता, युवकांकरता काम करायचंय. म्हणून त्यांना सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी करून जर घेतलं, आपल्या घरात मुलं असतील, मुली असतील, आपली माता असेल, आपली बहीण असेल, या सगळ्यांचा जर सहभाग करून जर घेतला तर मला खात्री आहे का 50,000 घरांपर्यंत पोहोचणं आपल्याकरता कुठली मोठी गोष्ट नाही. आणि जर 50,000 घरांपर्यंत पोहोचलो तर 2 लाख मतांपर्यंत आपण पोहोचू. आणि किती जर लाख, 1.25 लाख मत जर झाले तर आपण 100% विजयी त्या ठिकाणी होऊ. मग 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. पैसे कुठे लागतात? ज्याच्याकडे मनुष्यबळ नाहीये, ज्याच्याकडे काम करण्याची इच्छाशक्ती नाहीये, ज्याला काम निवडून येऊन पैसे लावायचे आणि पैसे कमवायचे. आपल्याला पैसे लावायचे नाही, पैसे कमवायचे नाही, पण हा मतदारसंघ महाराष्ट्रात 1 नंबर कसा आणायचा आहे? युवकांना रोजगार, महिलांना रोजगार. आणि तुम्हाला प्रेसवाल्यांना माहिती आहे का, जर जगदीश गोडसे एखादी गोष्ट बोलतात, एखादी गोष्ट होईल असं सांगतात, तर ते 100% त्या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास सामान्य नागरिकांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचवा हीच करण्याची विनंती करतो. आता पहिल्यांदा त्या ठिकाणी अध्यक्ष मनोगत करणारे, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे किंवा काँग्रेस पक्षाचा आहे, हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी महत्वाचं आहे. एका काळामध्ये खरं तर जगदीश भाऊ आमची स्वतःची सुद्धा मनापासून इच्छा आहे. निवृत्त झालो आणि जॉईंट सेक्रेटरी या पदावर निवृत्त झालो आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षासाठी जगदीश भाऊ गोडसे यांना नाशिक पूर्वसाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय आणि त्यांना 100% ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळणार आहे. आम्ही एक मनबार बांधे कामगार नेता, राज्यामध्ये एक कामगार नेता राज्यात विधानसभेत आमचा आवाज उठवल, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील राहू. आम्ही ठरवलंय तर आमचा कामगार नेता आमदार करायचा आणि पवार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे. पवार साहेबांच्या एकदा नजरेत आलं का ते सोडत नाही. पवार साहेबांनी ते पुढच्या पुढे घेऊन पवार साहेब त्यांना. आणि आमची तर मी तर जगदीश भाऊना एक अशी हे केली, मी फक्त आमदार व्हा, मी पहिल्याच टर्मला मंत्री होणार, ही माझा. यावेळी राजकीय, कामगार, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक.